ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत उमा संहिता. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नरक लोकाचे वर्णन कशा प्रकारे केले गेले आहे. त्याचप्रमाणे कुठली पापे केल्यानंतर कुठलीही नरक गती प्राप्त होते, त्याप्रमाणे कर्माप्रमाणे नरकातील यातना कशा प्रकारे भोगाव्या लागतात आणि अन्नदानाचा थोर महिमा आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जेव्हा यमदूत हे पापी लोकांना यमलोकी घेऊन जातात, त्यावेळी त्या पापी लोकांना चित्रगुप्त हा विचारतो की तुम्ही काम, क्रोध, मद, लोह, मत्सर जिंकले का नाही? त्यामुळे तुम्हाला नरकात यावे लागले आहे. वाईट कर्म केल्यानंतर नरकात जावे लागते हे तुम्हाला माहीत नव्हते का? च्या पापाला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात, कारण तुम्हीच चोरून पापे केली. त्यामुळे धर्माचा विचार का केला नाही तुम्ही? आता दुःखाने आक्रोश का करता आहात? हा विचार तुम्ही त्यावेळी करायला हवा होता. नरकामध्ये जर कोणी राजा आला असेल तर त्याला चित्रगुप्त म्हणतो की तू तुझ्या संपत्तीमुळे आणि अधिकारांमुळे धुंद झाला होतास. लोकांचा छळ करून तू त्यांना विनाकारण दंड दिलास. राजा राज्य हे काही काळ असते, ही तुला जाणीव नव्हती का? आता कशाला तू येथे दुःख करतोस? राजा तू सर्वांच्यावर राज्य करत होता, आता तू मात्र एकटा आहे. यमदूताने तुला येथे आणून तुला बांधले आहे आणि तुझ्या कर्मामुळेच तू आज मान खाली घालून इथे उभा आहेस. त्यावेळी यमदूत जर राजा असेल तर त्याच्याकडे बघून म्हणतो की राजाच्या अंगावर पापांचा फार मळ साचला गेला आहे. असे बोलून त्या राजाला तो गोलाकार फिरून त्याला उंच भिरकावतो. तापलेल्या शिळेवर त्याला जोराने आपटतो. कालचा राजा पापामुळे गरीब झालेला होता. आपल्या पापांची फळे आता मात्र त्याला भोगावी लागत होती. नरकाच्या 28 कोटी असून त्याचे क्रमशः प्रत्येकी 5-5 नायक आहेत. या 140 नरकांच्या समूहाला महानगर मंडल असे म्हटले जाते. त्याप्रमाणे सोन्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीमध्ये तापवले जाते. त्याचप्रमाणे पापी लोकांचा नाश कसा व्हावा म्हणून त्याच्या कर्माप्रमाणे वेगवेगळ्या नरकांमध्ये त्या लोकांना पाठवले जाते. त्यांनी पापी लोकांना नरकात आणल्यानंतर तो त्यांच्या हातात साकळ्या बांधून वृक्षाच्या फांदीवर त्यांना लटकून ठेवतो. त्यांना वेगाने झोके देतो. ते पाय अधांतरी असताना त्यांच्या पायांना वजन बांधले जाते. त्यांच्या पायांना वजन बांधल्यामुळे त्यांना खूप वेदना होतात. त्यावेळी त्या लोकांना आपण कुठली कुठली पाप केली, कर्म केली यांचे स्मरण होते. यमाचे दूत त्याला चारी बाजूंनी मारत असतात. त्यांच्या अंगाला चटके देत असतात. रवणव नरकात आणि अनेक प्रकारचे दुःख भोगत असतात. त्यांना श्वास घेणे देखील अवघड होऊन जाते. त्यांच्या शरीराचे मात्र हालहाल होतात. त्यांच्या पापांचा पुरेपूर बदला हा नरकात घेतला जातो. नरकात जाणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या यातना ह्या भोगाव्या लागतात. त्यावेळी त्यांचं काही देखील चालत नाही. यासाठी जिवंतपणे आपणास नरक मिळणार नाही याप्रमाणे कर्म करणे हे खूप गरजेचे आहे. खोट्या शास्त्रांमध्ये हुशार असणाऱ्या मनुष्याला द्विजव नावाचा नरक हा प्राप्त होतो. जो कोणी माणूस क्रूरपणाने वागतो, आपल्या मातापित्यांची व सद्गुरूंची निर्व्यसना करतो, त्यांच्या मुखात कृमी कीटक भरून त्याला बेदम मार दिला जातो. जो कोणी चांगल्या स्थळांची नासधूस करतो त्याला विविध प्रकारच्या शिक्षा ह्या दिल्या जातात. त्याला तापलेल्या लोखंडाला बांधलं जातं. त्याचे सर्व अंग त्यावेळी भाजून निघतं आणि त्याला वेदना ह्या असह्य होऊ लागतात. परंतु त्यावेळी त्याचे काही चालत नाही, कारण नरक यातना ह्या भोगाव्याच लागतात. मनुष्याने ज्या दृष्ट बुद्धीने वाईट कर्म इंद्रियांच्या मार्फत केलेली असतात, त्याप्रमाणे नरकात त्याला यातना ह्या भोगाव्या लागतात. प्राण्यांना त्रास दिला तर नरकातील यातना भोगावे लागतात. तसेच गायीला पीडा देणाऱ्यांना विविध तऱ्हेचे दुःख हे भोगावे लागते. पापी लोकांना नरकातील अनेक यातना भोगाव्या लागतात. यासाठी मनात देखील पापाचा विचार कधी करू नये. माणसाने नेहमी पुण्याचा विचार करावा आणि आपले पुण्य हे वाढवत जावे. ती लोकांना नरकात जाताना दुःख हे भोगावेच लागते.
परंतु पुण्य ही कशी प्राप्त होते? तर मानवाला आपल्या वाईट व चांगल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. त्याच्यात काहीही दुमत नाही. परंतु जे लोक देव, गुरु, ब्राह्मण, संत, महात्मे, माता-पिता, अग्नी यांची पूजा करतात, ते स्वतः पूज्य होतात. या जगात नेहमी सदाचाराची पूजा व्हावी, एकमेकांना आनंद देत जगत जावे, म्हणजे परलोकी सुद्धा आनंद प्राप्त हा होतो. त्यामध्ये अन्नदान हे देखील अतिशय श्रेष्ठ असे दान मानले जाते. अन्न मानवाला तात्काळ तृप्त करते. अन्नापासून बल, बुद्धी वाढते. अन्नापासून प्राणी निर्माण होतात. सर्व प्राणीमात्रांना अन्नाची आवश्यकता असते. भूक ही अन्नानेच क्षमते आणि शास्त्रांमध्ये अन्नदात्याला प्राणदाता असे देखील म्हटले जाते. सर्व जग हे अन्नाचे धारण केलेले आहे. त्यामुळे नेहमी भुकेलेल्याला अन्न द्यावे, अतिथींचा आदर करावा, त्याला प्रेमाने भोजन द्यावे, दारी आलेल्या माणसावर कधीही रागवू नये किंवा त्याची निंदा देखील करू नये. अन्न, पाणी, वस्त्र, शय्या, छत्र, आसन, अश्व, धेनू या गोष्टींचे दान देखील फार महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवून माणसाने दानधर्म करावा. सृष्टीचक्र चालावे म्हणून अन्नदान करणे खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे अन्नदानाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे पाण्याचे दान देखील श्रेष्ठ मानले जाते. पाणी सर्व जीवांना तृप्त करणारे आहे, म्हणून त्याला जीवन असे म्हणतात. त्यासाठी आड, विहीर, तलाव हे बांधता आले तर नक्की बांधावे. तलावामुळे अनेकांना पाणी मिळते. त्यामुळे तलाव बांधणाऱ्यांना अधिक पुण्य हे प्राप्त होते. त्याचप्रमाणे वनात वृक्ष लावणे हे देखील अगदी पुण्याचं काम आहे. त्यामुळे मागील व पुढील पिढींचा हा उद्धार होतो. फुलांनी देवांची पूजा करता येते. फळांनी अनेकांना शक्ती स्फूर्ती प्राप्त होते. छायाने अतिथीला सुख लाभते. वृक्ष सर्वांची पूजा करतात. फळाफुलांनी बहरलेले वृक्ष हे सर्वांना तृप्त करतात. सत्य हे परम तप आहे आणि प्रत्येक पाऊल हे सत्यानेच टाकावे. सत्य हा परम यज्ञ आहे. सत्यामध्ये सर्व काही प्रतिष्ठित आहे. सत्याने पृथ्वी धारण केली आहे. सहस्र, अश्वमेध आणि लाखो यज्ञापेक्षा सत्य श्रेष्ठ आहे. सत्य हा परमधर्म आहे. मानवाला सहज खोटे बोलण्याची, तसे वागण्याची सवय असते. त्यासाठी सत्याने वागण्याची सवय ठेवावी. त्यामुळे आपले आचार आणि उच्चार हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तप केल्यानंतर देखील महान असे फळ प्राप्त होते. परंतु तप हे सत्याच्या आधारावर केले गेले पाहिजे आणि हे तप जर सत्याच्या आधारावर केले गेलं तर पुरुषार्थ हा प्राप्त होतो. तप केल्याशिवाय कुठल्याही ईश्वराची प्राप्ती देखील होत नाही. त्यामुळेच गांधीपुत्र विश्वामित्र क्षत्रिय असून देखील ते महर्षी झाले. त्यामुळे सत्याचा पाया घालून जीवनात सर्व गोष्टींची प्रगती ही करून घ्यावी. कोणी वनामध्ये फळ आणि कंदमुळे खाऊन तप करतो. जो कोणी वेदांची एक ऋचा म्हणतो, त्या दोघांना देखील सारखेच फळ मिळते. वेदाच्या अध्ययनाने जे काही फळ प्राप्त होते, त्याच्या दुप्पट फळ हे वेद शिकवल्याने प्राप्त होते. पुराणांच्या नित्य अध्ययनाने व निरूपण केल्याने वक्त्यांची पूजा ही केली जाते. पुराण वक्ता हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासारखा सर्वज्ञ देखील असतो. इहलोकी आणि परलोकी तो आपले कल्याण करून घेतो. म्हणून जो कोणी पुराण सांगतो त्या व्यक्तीला श्रेष्ठ पदार्थ अर्पण जो कोणी करतो त्याला परम गती ही प्राप्त होते. त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य हे लाभते. पुराण ग्रंथाचे जो कोणी वाचन करतो त्यामुळे सर्व देवता ह्या संतुष्ट होतात. जो शिव, विष्णू अथवा अन्य मंदिरांमध्ये पुराणांचे वाचन करतो तो ब्रह्मलोकी जातो. भगवान शिवांना किंवा अन्य कुठल्याही देवतांना जर कोणाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मनुष्याने शिवालयात अथवा कोणत्याही एखाद्या मंदिरात पुराण ग्रंथाचे वाचन करणे हे अतिशय श्रेष्ठ असा त्यावर उपाय आहे. आणि शिवपुराण ऐकल्याने किंवा वाचल्याने मनुष्य हा निष्पाप होतो. शिवांच्या कथा आणि शिवनाव हे अमृता समान आहे. चारही पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी पुराणांचे श्रवण करणे मानवाला आत्मसंतोष प्राप्त करून देणारा मार्ग म्हणजे पुराणांचे श्रवण आणि पठन करणे हा आहे. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला
लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.